हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण पाहणार आहोत मिंत्रावरचे नाईट सूट्स. हा मिंत्राचा नाईट सूटचा हॉल असणार आहे. मी जो हा व्हिडिओ काढते तर मी हा बसून काढते. माझ्याकडे कोणतंही सामान नाही आहे जे मी साईडला ठेवू शकेल किंवा काय, सो मी असंच दाखवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. मी आता तुम्हाला दाखवते माझा पहिला नाईट ड्रेस. ग्रीन कलरचा आहे, खूप मस्त आहे. तर हा आहे माझा पहिला नाईट ड्रेस. खूप छान आहे, कॉटन फॅब्रिक आहे, अजिबात इचिंग वगैरे होत नाही. मी खूप दिवस झाले घेऊन, मला घालायचं आहे पण मला व्हिडिओ काढायचा होता म्हणून मी त्याचं लेबलही काढलेलं नाहीये. तसंच आहे, फॅब्रिक जवळून दाखवते. आणि ही आहे त्याची पॅन्ट. चला तर मग आता बघूया आपण दुसरा नाईट ड्रेस. चित्ता प्रिंट आहे, मला खूप आवडतो. आणि ह्या आता हे दोन्ही आय थिंक ह्यांचं जे ज्यावरून मी घेतलंय त्याचं ड्रीम बी म्हणून आहे. तर खूप छान आहे. आणि हे दोन्ही कॉटन आहे, पण ह्यामध्ये सुद्धा खूप फरक आहे. दोन्हीही छान आहे, पण आय थिंक ह्याचा कलर डार्क आहे किंवा थोडंसं जो पहिला नाईट ड्रेस दाखवला त्याचा थोडासा डार्क कलर आहे कदाचित, त्यामुळे थोडंसं ते कापड पण थोडंसं छान छान नाही असं, म्हणजे दोन्ही छानच आहेत पण थोडंसं असं जाड वगैरे आहे, थोडंसं क्वचित, खूप काय 19-20 फरक आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि हे थोडंसं त्यापेक्षा पातळ आहे, पण हे सुद्धा खूप छान आहे. हे माझे घालून झालेलं आहे, त्याचा टॅग मी कधीच काढला. ह्याच्यावरची पॅन्ट पण तशीच आहे, सेम आहेत सगळे. हे पण कॉटन फॅब्रिक आहे. चला तर मग आता वळूया आपण आपल्या तिसऱ्या नाईट ड्रेस कडे, जो माझा खूप जास्त फेवरेट आहे. काय कलर आहे, काय सुंदर कलर आहे, मला खूप आवडलाय हा. आय थिंक मी ही पण मोठी साईजच मागवली आहे, कम्फर्टेबल असेल म्हणून, कारण मी एकदा स्मॉल साईज मागवली. आणि हे ऍक्च्युली या कापडाचा पण फरक आहे. ह्याच्यावरती आधी पॅन्ट बघूया, मग मी थोडंसं तुम्हाला क्लिअर करते काय ते. आता हे जे फॅब्रिक आहे आणि हे फॅब्रिक आहे जे मी घातलंय आणि हे फॅब्रिक, हे दोन्हीही जेव्हा मी परचेस करत होते तर दोघांचंही एकच होतं की ते कॉटन ब्लेंड आहे. पण जेव्हा मी परचेस केलं तर हे बॉडी हगिंग आहे एकदम, आणि एकदम सॉफ्ट आहे, हे काही खूप हे नाही आहे. आणि हे जे आहे हे पण सॉफ्टच आहे, पण हे आणि हे अजिबात मॅच होत नाहीये. कॉटन ब्लेंडच नाव दिलं होतं दोघांना, पण का माहित नाही, पण दोन्हीही फार वेगवेगळे आहेत. आणि काय सुंदर कलर आहे. मी अजिबात हा घरात वापरणार नाहीये, मला हा इतका आवडलाय, कदाचित मी हा ट्रिपलाच वापरेन, ट्रिपला किंवा बाहेरच वापरेन, किंवा एखादं छान शूट करायचं असेल मला तरच. मी हा घरात नाही वापरू शकतो, मला खूप आवडला हा. त्याचे जे हार्ट्स आहेत ना, छोटे छोटे, आणि जो कलर आहे. आता मी काय केलं होतं, ह्याच्यासोबत मी एक पीच कलर घेतला होता सेम, तर तो थोडासा ट्रान्सपरंट होता, तो काही मला आवडला नाही, तर तो मी रिटर्न टाकला आणि मी त्याच्या बदल्यात हा घेतला. आणि मिंत्राची अजून एक खासियत सांगते तुम्हाला, ते म्हणजे की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट परचेस करता ती तुम्हाला अजिबात आवडत नाही, तुम्हाला ती मॅच, म्हणजे ती वाईबच येत नाही जे तुम्ही घेताना त्याच्याशी खूप असा अट्रॅक्ट झाला होता, ती वाईब जर तुमची मॅच होत नसेल तर तुम्ही काय करू शकता माहिती. तर सहसा असं असतं की तुम्ही साईज चेंज करू शकतात, कलर चेंज करू शकतात, बट मिंत्रावरती असं आहे की तुम्ही डायरेक्ट प्रोडक्ट चेंज करू शकता. म्हणजे जर मी नाईट ड्रेस घेतलाय आणि मला नाईट ड्रेसच्या ऐवजी जर मला ड्रेस घ्यायचा असेल किंवा मला मेकअपचं घ्यायचं असेल किंवा मला कोणतीही वस्तू घ्यायची असेल तर मी ही रिटर्न टाकणार आणि ती परचेस करणार. म्हणजे हे इतकं इम्पॉर्टंट आहे, कारण म्हणजे मला माहिती आहे की मी माझे 2च पार्सल आहे ती मी रिटर्न केलेत, पण ते खूप इम्पॉर्टंट आहे. मला असं वाटतं की मिंत्राने ही गोष्ट खूप छान आहे. मला चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि सॉरी, तुम्हाला हे दाखवायचं राहिले नाही का, तर हा ड्रेस आहे, तो मला अजिबात आवडलेला नाही आहे. मला माहीत नाही मी का, पण ठीक आहे, हा मी घरात वापरून टाकेल मे बी. मला ह्याच्या कापडापेक्षा, ह्याच्या फिलिंगपेक्षा मला बाकीच्या गोष्टींची फिलिंग फार आवडलेली आहे. मला ह्या व्हिडिओ नंतर मी 1-2-3 दिवसात ह्याच्यावरती रील टाकेल, त्यावेळेस मग तुम्हाला जे माझं फुल लुक आहे ते पूर्ण ह्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल, ठीक आहे, ब्लॉगमध्ये. आणि असंच प्रेम देत राहा आणि माझ्या ब्लॉगला प्लीज सपोर्ट करा.
आणि शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.